नमस्कार. तीर्थरूप दत्ताकाका एक महासमन्वय मंडळी. भारतीय संविधानाने प्रत्येकाला अभिव्यक्त होण्याचं स्वातंत्र्य दिलं आहे, बोलण्याचं स्वातंत्र्य दिलं आहे, भाषण स्वातंत्र्य दिलं आहे. हा आपला मूलभूत अधिकार आहे. आता वक्त्याला जसा बोलण्याचा अधिकार आहे तसाच श्रोत्यांना सुद्धा कुणाचं ऐकायचं, किती ऐकायचं, केव्हा ऐकायचं हा सुद्धा अधिकार आहे आणि तो मूलभूत अधिकारच आहे. आणि म्हणून या अधिकाराला अधीनस्थ राहून मी साधारणतः आपल्याकडे 30-35 मिनिटं संवाद साधणार आहे. म्हणजे श्रोत्यांना पहिली जांभळी यायच्या आत वक्त्यांना आपलं बोलणं आवरलं पाहिजे असं तीर्थरूप दत्ताकाकांनीच अमरावती इथे झालेल्या संतांच्या मेळाव्यात तिथे ते प्रवचन दिलं होतं, तिथे सांगितली. त्याची आठवणही मी या निमित्ताने आपल्याला सांगितली पाहिजे. मंडळी, 29 मेला मला अपर्णाताई धारवाडकर या विदुषींचा निरोप मिळाला की मी तीर्थरूप दत्ताकाकांच्या काही आठवणी आपल्याला सांगाव्यात, मात्र या आठवणी बोधप्रद असाव्यात अशी अट त्यांनी याच्यात घातली. ही एक मोठी जबाबदारी आहे. जबाबदारी म्हणण्यापेक्षा उत्तरदायित्व माझ्यावर सोपवल्याची जाणीव मला त्या क्षणी झाली. दत्ताकाकांच्या विचारांचे आकलन आणि त्या अनुषंगाने त्यावर भाष्य करणं हे दोन्ही काम तसं पाहिलं तर फार मोठं आहे, कठीण आहे, सोपं नाही. कारण तीर्थरूप दत्ताकाका यांच्याकडे आपण व्यक्ती म्हणून बघतो, परंतु माझ्या दृष्टीने दत्ताकाका हे एक संस्था आहे, कंप्लीट इन्स्टिट्यूट आहे. या संस्थेमध्ये उत्पादन, वितरण, विपणन म्हणजे मार्केटिंग आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे उत्तम व्यवस्थापन हेही आहे. आणि म्हणूनच दत्ताकाकाचा उल्लेख सुरुवातीला मी जो केला, महासमन्वय म्हणून जो केला, तो याच अर्थाने. समन्वयाचं महत्त्व मी आपल्याला विस्तारानं सांगण्याची तशी गरज नाही, कारण आपण सुजाण आहात, सुज्ञ आहात. त्यामुळे त्यावर अधिक भाष्य न करता त्यांच्या आठवणी आणि त्यातून माझ्यासारख्या अबोध मनाला मिळालेला बोध यावर बोलण्याचा मी प्रयास करणार आहे. हो, हा प्रयास आहे, हा प्रयत्न आहे. साधला तर ठीक, नाही साधला तर फारसं बिघडणार नाही. कारण या निमित्तानं, यानं त्या निमित्ताने त्यांचाच विचार, त्यांच्याच विचाराचं चिंतन यामध्ये होणार आहे. अहो, अनंत कोटी ब्रह्मांड नायकाला माझ्यासारखा छोटा जीव अगदी तुटपुंजा आकलन शक्तीच्या जोरावर कसा कमवणार, नाही का? आणि म्हणूनच मी याला प्रयास म्हटलाय, प्रयत्न म्हटलाय. तीर्थरूप दत्ताकाकाचा माझा संबंध तसा फार अलीकडचा आहे. 2009च्या दिवाळीच्या पाडव्याला मला काकांनी, मला म्हणजे आमच्या पूर्ण कुटुंबाला, मला, माझ्या पत्नीला, माझ्या मुलाला, माझ्या मुलीला, आमच्या संपूर्ण कुटुंबालाच त्यांनी एकाच वेळी अनुग्रहित केले, तेही बुलढाण्याला. परंतु त्यावेळी मी दत्ताकाकांशी परंतु त्याच्यापूर्वी मी दत्ताकाकांशी अनेक वेळा भेटलो, अनेक वेळा बोललो, अनेक वेळा त्यांच्या वाणी रूपाच्या धबधब्यात आकंठ बुडण्याचा आनंद लुटला आणि पुन्हा एकदा त्या आठवणींना उजाळा देण्याचे काम या निमित्ताने साधणार आहे. मंडळी, किती असतं म्हणजे मनुष्याला पूर्व असतं हो, त्याला खरोखर मर्यादा नाही. माणसाची हाव प्रचंड आहे. एक वेळ समुद्राला तरी मर्यादा आहे, परंतु माणसाच्या हावरटपणाला अजिबात मर्यादा नाही. त्या संदर्भातला एक छानसा दृष्टांत, आठवण इथे सांगण्यासारखी आहे. मागे एकदा तीर्थरूप दत्ताकाका अकोल्याला आले होते. अर्थात त्यावेळेस आम्ही सर्वजण होतोच की. त्यावेळी अनेक लोक दर्शनाला आले होते. त्यामध्ये एक 5-7 वर्षाच्या मुलीला घेऊन एक माऊली तिथे आली होती. त्या माऊलीनी तीर्थरूप दत्ताकाकांचं दर्शन घेतलं. तेव्हा काका म्हणाले, काय म्हणते छोकरी? ती महिला लगेच उसळून म्हणाली, ही तिची मुलगी आहे, ती काहीतरी 4-5 वर्गात शिकत आहे, पण तू अजिबात अभ्यास करत नाही. सारखं टी व्ही बघते, नाही तर मोबाईल बघत राहते, नाही तर इकडे तिकडे हुंदडत असते. तिला तुम्ही अभ्यासाबद्दल जरा सांगा.
आता तुम्हाला माहितीच आहे की दत्ता काकांकडे चॉकलेटचा नेहमी भरपूर मोठ्या प्रमाणात साठा असतो. तेव्हा त्या छोटीला काकांनी जवळ बोलवले आणि 2 मोठ्या कॅडबरी चॉकलेट तिच्या हाती दिल्या. अनपेक्षितपणे उपदेशाचे डोस किंवा ओरडा ऐकण्याच्या ऐवजी चॉकलेट मिळाल्यामुळे त्या मुलीला इतका आनंद झाला की तो आनंद तिच्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहत होता. दत्ता काकांनी त्या निरागस आनंदाचं डोळे भरून दर्शन घेतलं आणि त्या छोटी मुलीला विचारलं की तुला तुझी आई आवडते का? त्यावेळी ती गोड मुलगी म्हणाली की हो, मला माझी आई खूप आवडते, असं म्हणून ती पटकन आईच्या कुशीत शिरली. त्यावेळी दत्ता काका त्या माऊलीला म्हणाले, बघा, तुमच्यात आणि तिच्यात किती फरक आहे. तुम्ही तुमच्या मुलीच्या जाहीर तक्रारी करीत असून सुद्धा ती मुलगी म्हणते माझी आई मला खूप आवडते. तीर्थरूप दत्ता काकांनी तिच्या मार्काची चौकशी केली तेव्हा ती माऊली म्हणाली की तिला 88% मार्क मिळाले, परंतु तिला 92% मार्क मिळायला हवे होते. त्यावर तीर्थरूप दत्ता काका म्हणाले, अहो 88% मार्क म्हणजे काय कमी मार्क आहेत का? 100%ला फक्त 12% कमी आहेत आणि तुमच्या अपेक्षेप्रमाणे फक्त 5% मार्क कमी पडलेत. म्हणजे थोडक्यात 80% मार्क मिळून सुद्धा त्याचा आनंद नाही, त्याचं सुख नाही, त्याचं अजिबात कौतुक नाही. परंतु 5% किंवा 12% मार्क कमी पडले म्हणून त्याचं दुःख मात्र 80%पेक्षा जास्त असावं. आता याला काय म्हणावं? शेवटी काका म्हणाले की आपलं हे नेहमी असंच होतं. जे आपल्याकडे जास्त असतं त्याचा आनंद नसतो, त्याचं कौतुक नसतं, त्याचं समाधान नसतं. पण जे काही कमी आहे त्याचं दुःख मात्र त्याच्यापेक्षा जे आहे त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त असतं. अखेर दत्ता काका म्हणाले, त्या माऊलीला विनोदानं म्हणाले की तुम्ही लहान असताना किती टक्के मार्क मिळाले हे मी तुम्हाला मुद्दाम विचारत नाही. काका पुढे म्हणाले की आपल्याकडे जे काही आहे त्याबद्दल आपण देवाची कृतज्ञता व्यक्त करायला शिकलं पाहिजे. म्हणजे जे काही आहे ते अजून मोठं होतं, मोठं वाटतं आणि समाधान टिकून आनंदात वाढ होते. जे काही आपल्याकडे आहे ते मोठं करणं खरं म्हणजे आपल्याच हातात आहे. जमेल का आपल्याला हे? तीर्थरूप दत्ता काका एकदा अकोल्याला डॉक्टर TV कुलकर्णी साहेबांकडे आले होते. त्यावेळेसची एक बोध घेण्याची आठवण मला तुम्हाला सांगू द्या. तर अकोल्याला डॉक्टर साहेबांकडे आम्ही सर्व दुपारी 4च्या दरम्यान बसलो असताना तीर्थरूप दत्ता काका म्हणाले की एकदा गोंदवल्यात महाराज देहात असताना एका भक्ताने त्यांना विचारले की तुम्ही फक्त गोंदवल्यात राहता का? त्यावेळेस दत्ता काका म्हणाले की महाराजांनी फार सुंदर उत्तर दिलं. महाराज म्हणाले की मी नाही अशी एकही जागा नाही, परंतु माझी जास्तीत जास्त वस्ती तुमच्या आनंदात आहे, तुमच्या हास्यात आहे. आणि थोडं थांबून ते पुढे म्हणाले की मी तुमच्याजवळ किती वेळ राहावं हे तुमच्या हातात आहे. आपले सद्गुरू चराचरात समावलेले आहेत आणि त्याची प्रचिती आपल्या अनेक वेळा येते, परंतु ती जाणवत नाही, एवढंच काय ते. काका पुढे म्हणाले की आपण हायवेवरून कारने जात आहोत. आपल्या कारची स्पीड बऱ्यापैकी आहे. आपल्यासमोर एक कमी स्पीडचा ट्रक चाललेला आहे. आपल्याला त्या ट्रकला ओव्हरटेक करायचं असतं, म्हणून आपण त्याला साईड मागण्यासाठी वारंवार हॉर्न वाजवतो. बराच वेळ तो आपल्याला साईड देत नाही. प्रत्येक वेळा तो आपल्याला सबुरीचा इशारा करतो, थांबा म्हणतो. आपणही आपल्या मनात चांगलं चरफडत असतो. कंटाळून आपण त्याला अजाणतेपणे का होईना पण 2-4 इरसाल शिव्या सुद्धा देतो. जेव्हा त्या समोरच्या ट्रक ड्रायव्हरला मागची गाडी सुरक्षितपणे ओव्हरटेक करू शकते अशी खात्री पटल्यानंतरच तो ट्रक ड्रायव्हर आपला ट्रक थोडा बाजूला घेतो आणि पुढे जाण्याचा इशारा करतो. तो ट्रक ड्रायव्हर आपल्या समोर असल्यामुळे पुढचे धोके त्याला तो सहज पाहू शकतो आणि तो ते पाहत असल्यामुळे तो आपल्याला पुढे जाण्यापासून मज्जाव करीत असतो. एका अर्थाने तो आपली सुरक्षितता पाहत असतो.
परमपूज्य दत्ता काका म्हणाले, तो ट्रक ड्रायव्हर म्हणजे श्री गोंदवलेकर महाराज. मंडळी, अवघं जगत गुरुरूप भासणं हे उत्तम शिष्याचं लक्षण आहे, हे प्रमुख भावलक्षण आहे. अर्थात भोवतालच्या भौतिक जगातल्या प्रत्येक घडामोडीतून सद्गुरू आपल्याला काहीतरी शिकवत आहेत अशी अखंड आणि अभंग धारणा मात्र आपली झाली पाहिजे. जगाला गुरुत्व कसं देता येईल, जगातल्या प्रत्येक गोष्टीकडे गुरु म्हणून कसं पाहता येईल, हे शक्य आहे का? हे अशक्य आहे असं आपल्याला नेहमीच वाटतं. एकनाथांनी नाथ भागवतामध्ये हा सर्व कथाभाग त्याच्यामध्ये आलेला आहे. दत्तात्रयांनी 24 गुरूंचे विवरण जदू अवधूत संवादात या प्रकरणामध्ये गुंफलं आहे. यादव वंशाचा म्हणजे पर्यायाने श्रीकृष्णाचा मूळ पुरुष म्हणजे यदू आणि अवधूत ही प्रभू दत्तात्रयांची उपाधी आहे. आत्मज्ञान हृदयात ठसावं म्हणून अवधूताने आत्मविचाराने अनेकांना अहोरात्र गुरुत्व दिलं, आत्महिताकरता हे गुरुत्व दिलं. या कृतीतून साधकांसाठी ही एक फार मोलाची शिकवण यामध्ये दडली आहे बरं का. आणि ती अशी आहे की सद्गुरू आपली भेट घेतो, सद्गुरूंची आपण भेट घेतो, त्यांना एका देहाच्या एका स्थानाच्या सीमेच्या चौकटीत आपण मर्यादित करतो. म्हणजे साईबाबांचं दर्शन घ्यायचं झालं तर शिर्डीलाच जायला पाहिजे, बाबांना आपण शिर्डीपुरतंच मर्यादित ठेवतो. त्यांना घरात किंवा हृदयात आपण कधी घट्ट धरून बसलो नाही. साईबाबांचा उल्लेख फक्त उदाहरणापुरता केला. हीच गोष्ट प्रत्येक सद्गुरूंच्या स्वरूपाच्या बाबतीत घडते. दुसरं एका आकारात आपण त्यांना पाहण्याची सवय असते. इथे अवधूताने जगातल्या प्रत्येक आकारात प्रकारात फक्त घेण्यासारखं जे होतं त्या सर्व गोष्टींना गुरु मानलाय आणि ग्रहण केलं. माझ्या आयुष्यात येत असलेल्या प्रत्येक प्रसंगातून तसंच सहवासातून आणि संपर्कात असलेल्या प्रत्येक लहान थोर चांगल्या वाईट व्यक्तींच्या माध्यमातून माझा सद्गुरू मला काहीतरी शिकवत आहे, घडवत आहे वा सांभाळत आहे असा भाव आपला कायमचा झाला पाहिजे. तर मग आकाराचं प्रेम, आकारात प्रेमाने व द्वेषाने गुंतता येणार नाही आपल्याला. आकाराचा प्रभाव न पडता निराकार बोधाचा ठसा आपल्या मनामध्ये उमटेल. अवधूत हे दत्ताचं नाव आहे. इथे दत्त म्हणजे आपले तीर्थरूप दत्ता काकाच. दत्ता काकांची सुखसंवाद ही फार छान पुस्तकांची मालिका आहे. आपण ती वाचली का? वाचायला पाहिजे. त्या सुखसंवादाच्या भाग 7 आणि 8 असा एक संयुक्त भाग आहे. त्या भागामध्ये भाग 7 मध्ये देवाची पूजा आणि उपासना प्रेमापोटी करा, भीतीपोटी करू नका असा संदेश तीर्थरूप दत्ता काकांनी मला वाटते पान क्रमांक 48 वर दिला आहे. आणि त्या अनुषंगाने आपण थोडासा विचार करू. मंडळी, परंपरा नावाचं जे भलं मोठं संचित आपल्यासोबत सतत चालत आलेलं असते त्याची व्यवस्था नेमकी कशी लावायची याचा उलगडा आपल्याला कधी झालेला नसतो. परंपरेने जे काही चालत आलेलं आहे त्याचा स्वीकार करायचा का धिक्कार करायचा याचं उत्तर शोधताना आपण बहुतेक वेळा गोंधळलेलो असतो. यातून 2 गोष्टी संभवतात. पहिली म्हणजे परंपरेचे पूर्णपणे अंधानुकरण आणि दुसरं म्हणजे परंपरेचा अवहेर, परंपरेचा धिक्कार. या दोन्ही भूमिका खरं म्हणजे सारख्याच सदोष आहेत. कारण परंपरेचा आंधळेपणाने स्वीकार किंवा परंपरेचा आंधळेपणाने नकार किंवा धिक्कार यामध्ये सारासार विचार नसतो. आपल्या पूर्वपार चालत आलेले आचार, विचार, जनरीती, श्रद्धा, संकेत हे मुळात अपरिवर्तनीय आहेत. या भावनेने आपल्या अबोध मनात ठाण मांडलेलं असतं. परिणामी काळाच्या ओघात अप्रस्तुत ठरलेल्या, कुचकामी ठरलेल्या अनेक प्रथा परंपरा जपण्याच्या नावाखाली तो खुळचट ठेवा आपण आयुष्यभर सांभाळत असतो. आणि हे बघितलं की मग प्रश्न पडतो
की आपण परंपरेचे वारसदार आहोत की भारवाहक आहोत. मला वाटते तीर्थरूप दत्ताभैयांचा हा विचार ज्ञानदेवाच्या ज्ञानेश्वरीतील ओवीशी नातं सांगणार आहे. येथे परमपूज्य दत्ताकाकांचा साधना जुळतो तो थेट ज्ञानदेवांशी. संत विचारांचा पीळ इथे दिसतो. ज्ञानी मनुष्याची व्याख्या जणू काही ज्ञानदेवांनी परमपूज्य दत्ताकाकांकडे बघून केलेली जाणवते. निखळ ज्ञानी व्यक्ती कशी असते ते सांगताना माऊली म्हणतात, तैसे ज्ञानीये जे होती ते वेदार्थाते विवरती, मग अपेक्षित जे स्वीकारती शाश्वत ते. झालं. वेदांनाही विवेकाची कसोटी लावून जगा हा सांगणारा संत विचार आजही महत्वाचा ठरतो. आणि याच न्यायाने परंपरेचा स्वीकार करायचा. परंपरेचा स्वीकार सुद्धा विवेकनिष्ठ भूमिकेतून केला पाहिजे. येथे केवळ विवेकाचा प्रश्न नाही तर धैर्याचा आहे. त्यामुळे परंपरेतील जो कालबाह्य भाग ठरला आहे, जो आता कुचकामी आहे, उपयोगी नाही, तो निवडून काढून टाकला पाहिजे. ही त्यांची भूमिका मांडायला प्रचंड धैर्य लागते. हे हेरागाबळ्याचं काम नाही. दत्ताकाकासारखे जातीवंतच तिथे पाहिजे. मग ही परंपरा देवपूजेच्या संदर्भातील का असेना, त्यावर दत्ताकाकांनी अतिशय परखडपणे आपली मतं व्यक्त केली आहेत. खरं तर घराला जे घरपण प्राप्त होते ते देवघरामुळे. भारताला जगाचं मंदिर करायचं, भारताला जगाचं देवघर करायचं हे कार्य भारतातील आचार्य आणि संतांनी केलं आहे. परंतु देवाचा उपद्रव होऊ नये म्हणून केले जाणारे पूजापाठ कोणत्याच संदर्भात उपयुक्त ठरू शकत नाही. देव्हाऱ्यात बेसुमार वाढलेली देवांची संख्या, प्रतिमा, फोटो आणि त्यामुळे होणारा कालापाव्यय डोळ्यांनी दिसत असून सुद्धा देव्हाऱ्यातील देवांची वाढलेली संख्या, फोटो शास्त्र संकेताला धरून मर्यादित करण्याचे धाडस कोणी करत नाही. कारण देवाचं विसर्जन ही संकल्पना आपल्याला नीट न उमगल्यामुळे देवांची संख्या कमी करणे म्हणजे काहीतरी संकट ओढून घेण्यासारखंच आहे अशी आपली धारणा झालेली असते. परंतु दत्ताकाकांनी आम्हाला देवाशी सोयरीक करायला शिकवलं आहे. देव्हाऱ्यात वाढलेल्या देवाला देवघरातून काढून आपल्या कुटुंबाचा ज्येष्ठ सदस्य करणं, आपल्या घरादाराचा घटक बनवणं ही परमपूज्य दत्ताकाकांची खरोखर अनुपम्य कामगिरी आहे. घरादाराला जबाबदारीचे, सदाचाराचे, नैतिक वर्तणुकीचे पाठ शिकवणारा, घरातल्या प्रत्येकाला त्याच्या कर्तव्याची जाणीव करून देणारा, घरातील सोयरा, सखा, मित्र म्हणजे देव, हे त्यांनी आम्हाला शिकवलं. तीर्थरूप दत्ताकाकांनी देव्हाऱ्यातला देव आपल्या प्रपंचात आणला, त्याला कुटुंब प्रमुखाचा दर्जा दिला आणि आम्ही मात्र कुटुंबात आणलेल्या या देवाला पुन्हा एकदा देव्हाऱ्यात बंदिस्त केलं. एकदा त्याची सकाळी पूजा करून टाकली, फुलं आहार व्हायले, नैवेद्य दाखविला की त्यांचा आणि आमचा दिवसभरासाठी देवाचा संबंध संपला असे वाटून प्रपंचात स्वैर वागण्यासाठी आपण मोकळे होतो. परिणाम काय झाला? परिणामी देवघरात देवाची प्रचंड गर्दी असून सुद्धा कुटुंबात किंवा समाजात खोटेपणाने वागताना, लांडी लबाडी करताना, भ्रष्टाचार करताना, अनितीने वागताना, एवढंच नव्हे तर कुणाची हत्या करताना सुद्धा आपल्याला त्या देवघरातल्या देवाचा धाक किंवा भीती वाटत नाही. नैतिकतेचे बंधन ही देवाचीच इच्छा आहे असं समजून ते स्वतः पाळले पाहिजे. तरच आस्तिक्य बुद्धी निर्माण होऊन खऱ्या अर्थाने देवाच्या देवघरातील अस्तित्व आपले मन मानायला तयार होईल. अन्यथा आपण देवघरात बंदिस्ती केलेले देव म्हणजे केवळ धातूच्या मूर्त्या किंवा फोटो फ्रेम मधील कागद एवढेच काहीतरी ती आपल्या लेखी देवघरातील देवांना किंमत उरेल. मंडळी, मन शुद्ध किंवा चित्त शुद्ध असणे हा परमार्थाचा गाभा आहे. किंबहुना सर्व साधनाच त्यासाठी आहे. अशी चित्तशुद्धी भक्तीच्या माध्यमातून साधायची आहे. मग ती भक्ती सगुणातील भक्ती असो अथवा निर्गुणातील भक्ती असो.
सगुण भक्ती म्हणजे सगुण कर्म आणि निर्गुण भक्ती म्हणजे निर्गुण कर्म, अशी भक्तीची सांगड परमपूज्य दत्तकाकांनी कर्माशी घालून दिली आहे. निर्गुण भक्ती म्हणजे नामस्मरण. मनाच्या पातळीवर ईश्वराशी अनुसंधान ठेवण्यासाठी तीर्थरूप ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांनी नामस्मरणाचा मार्ग सांगितला आहे. अनुसंधान नामामुळे निर्माण होते व ते नामामुळेच वृद्धिंगत होऊन चित्तशुद्धीची प्रक्रिया झपाट्याने होऊ लागते. आणि मग काय, मग पूर्ण चित्तशुद्धीच्या अवस्थेत मनाच्या स्तरावर ईश्वराशी ऐक्य निर्माण होतं. मग तिथे मी तुपणाचा हा भाव गळून पडतो. निर्गुण भक्तीची म्हणजे नामस्मरणाची परमोच्च अवस्था आहे. जबाबदार, संस्कारी आणि नीतिमान प्रपंचनिष्ठा केंद्रभागी ठेवणारे रामदासी संप्रदायातील विचाराने पुन्हा एकदा नामस्मरणाचा जागर आधुनिक काळात मराठी भूमीत घडवून आणला, तो म्हणजे परमपूज्य दत्ताभायांनी. मंडळी, उच्चारायला अजिबात अवघड नसणारा विठ्ठल हा 3 अक्षरी मंत्र किंवा त्याहीपेक्षा सोपा राम हा 2 अक्षरी मंत्र दत्ताकाकांनी आम्हाला दिला आहे. आणि नामस्मरण या भक्तीची वाटच सर्व समाज घटकांना त्यांनी खुली करून दिली. सर्वसमावेशकतेच्या तत्वाचा डांगोरा पिटून भागत नाही, तर ती सर्वसमावेशकता व्यवहारात उतरण्यासाठी उपासनेचे चॅनल निर्माण केले पाहिजे. भक्तीला सर्वसमावेशक करायचे असेल तर ते साधन जनसामान्यांच्या आवाक्यात आणून ठेवले पाहिजे, याची प्रगल्भ जाण दत्ताकाकांना होती आणि म्हणूनच त्यांनी साप्ताहिक उपासनेचं चॅनल्स निर्माण केले. उपासनेला दृढ चालवावे या वचनाचा कधीही विसर होऊ नये, हीच त्यांच्या स्मृतीला अभिवादन करताना मागणी मागावं लागेल. मागे एकदा अकोल्याला उत्सवमंगल कार्यालयात एका कार्यक्रमामध्ये काका आले होते. त्यावेळी त्यांनी एक क्रांतिकारक विचार मांडला. चाकोरीबद्ध विचारसरणीच्या बाहेरचा हा विचार पसनी पडायला तसा अवघडच आहे. इकडून तिकडून तो पसनी पडला तर तो विचार प्रत्यक्षात अंमलात आणणे महाकठीण आहे. पचायला आणि प्रत्यक्षात अंमलात आणायला कठीण असला तरी अशक्य मात्र नाही. फक्त थोडा वेळ लागेल, मनाची घडण तशी बदलावी लागेल. एवढेच नाही काय ते, कारण कुठलाही बदल लवकर न स्वीकारणे हा आपला आणि समाजाचा स्थायी भाव आहे. चौकटी पलीकडचा विचार करण्याची आपली मनाची दारं उघडी पाहिजेत, कारण तिथे नव्याने विचार करण्यासाठी मन खुलं असत नाही. सृजनशीलता ही मानवाला मिळालेली अनुपम्य अशी ईश्वरी देणगी आहे. सृजनशीलता म्हणजे क्रिएटिव्हिटी. प्राप्त परिस्थितीमध्ये पारंपरिक विचारापेक्षा वेगळा विचार करणं आणि पूर्वीपेक्षा वेगळं, स्वतंत्र आणि उपयुक्त असं काहीतरी निर्माण करणं आणि ते प्रत्यक्षात आणणं, यालाच क्रिएटिव्हिटी किंवा सृजनशीलता म्हणतात. आपल्या समाजात आपण अनेक लग्नाला, मुंजीला, घराच्या वास्तुपूजनाला, वाढदिवसाला, लग्नाच्या वर्धापन दिनाला, वयाची षष्टाब्दीपूर्ती किंवा वयाची 75वी निमित्त किंवा अमृत महोत्सवाला किंवा वयाची 82 वर्षानंतर सहस्त्रचंद्र दर्शनाच्या सोहळ्याला जातो. जाताना भेटवस्तू किंवा पाकिटात यथाशक्ती पैसे घालून ते सत्कार मूर्तीला देतो. अशा प्रकारच्या कुठल्याही कार्यक्रमाला आपण रिकाम्या हाताने जात नाही, कुणीच जात नाही. आपण आपल्या यथाशक्तीनुसार काही ना काहीतरी आपण देतोच. तसंच आपण आपले आप्तसखीय किंवा मित्रमंडळी कोणी आजारी पडल्यास त्यालाही अनेक वेळा भेटायला जातो, परंतु ते रिकाम्या हाताने. अर्थात आजाऱ्याला किंवा त्याच्या नातेवाईकाला त्यावेळी तुमच्या भावनिक आधाराची गरज असतेच, परंतु त्याहीपेक्षा त्याला आर्थिक पाठबळाची जास्त आवश्यकता असते. कारण दवाखान्यातील औषधोपचार, ते सगळे टेस्टचे खर्च आणि एकूणच त्या निमित्तानं होणाऱ्या खर्चामुळे कुटुंबाची आर्थिक घडी पार विस्कटून गेलेली असते. आणि मग आर्थिक परिस्थिती यथाशक्ती असेल तर मग अख्खे कुटुंबच त्यामध्ये खचून जातं. कारण औषधोपचाराचा खर्च आणि अपेक्षित परिणामाची शाश्वतता अशा दुहेरी कैशीत अख्खा परिवार अडकला जातो. यावेळी
आजारी व्यक्ती किंवा कुटुंबातील इतरांना आर्थिक मदत मागण्याच्या मनस्थितीत ते लोक नसतात किंवा स्वतःचा स्वाभिमान त्यांना तसं करू देत नाही. अशा वेळी आपण थोडंफार करू शकतो आणि ते करायला पाहिजे. लग्नमुंजी, वास्तुपूजन, वाढदिवस इत्यादी कार्यक्रमाला जाताना आपण जसं पाकिट घेऊन जातो तसं पाकिट आजारी व्यक्तीला भेटायला जाताना त्याच्या कुटुंबियाला किंवा त्याच्या जवळच्या व्यक्तीला हाती चुपचाप दिल्यास आपल्याला मिळणारा आनंद किंवा समाधान याचं मोल त्यात असलेल्या रकमेपेक्षा कितीतरी पटीने जास्त असतं. एकदा हा अनुभव घेऊन पहा. आजारी व्यक्तीच्या कुटुंबाप्रती ही कृतज्ञता निधी अर्पण करताना दिल्याची भावना मात्र आपल्याला कुठेही नसावी. सुरुवातीला लोकापवाद म्हणून आपल्याला काही वेळ काही बोलणी ऐकावी लागतील. हे करणं फार कठीण आहे, पण तेवढं बोलणं सहन करून हा वसा असाच पुढे चालू ठेवावा असं त्यावेळेस दत्तकाकांनी उपस्थित जे लोक होते त्यांना सांगितलं. पण ते सर्वांनीच अशा प्रकारचं कृतज्ञता निधी परंपरा एकदा रूढी झाली की मग त्याच्याबद्दल एक चांगली पद्धत व्यवस्था समाजामध्ये निर्माण होईल. पहा, विचार करा. विचार पटले असेल तर मग मात्र थांबू नका. वैराग्याला विवेकाची जोड देऊन जगा असा संदेश एकदा तीर्थरूप दत्तकाकांनी अकोल्याला आले असताना त्यांनी दिला. झालं असं की तीर्थरूप दत्तकाका एकदा काही मंडळीसोबत दुसऱ्या गावाला गाडीने निघाली होती. प्रवास लांबचा होता. प्रवासात रात्र झाली. तसे त्यांनी एका धाब्यावर गाडी थांबवायला सांगितलं आणि गाडीच्या ड्रायव्हरला चांगली झोप घेण्यासाठी सांगितलं. आणि ते स्वतः सुद्धा त्या धाब्यावरच्या एका रिकामा बाकड्यावर त्यांनी अंग टाकलं, झोपले. ना अंथरून होतं ना पांघरून होतं आणि त्यांना लगेच गाढ झोप पण लागली. या कृतीवरून त्यांनी असा संदेश दिला की रात्री झोप आली असताना ड्रायव्हरने गाडी चालवू नये, हा झाला विवेक. आणि कुठेही अगदी उघड्यावर सुद्धा आनंदात झोपणे हे झालं वैराग्य. असं विवेक आणि वैराग्य मला तीर्थरूप दत्तकाकांच्या ठिकाणी पाहायला मिळालं. मंडळी, भौतिकाचं मागणं, प्रपंचाचं रडगाणं आपलं इतकं तीव्र आहे की त्या कलकलाट श्री महाराज आपल्याकडे काहीतरी मागत आहे हेही आपल्याला ऐकू येत नाही. आता सद्गुरू म्हणजे ब्रह्मांड नायक. ब्रह्मांड नायकाला काय कमी असणार म्हणून ते आपल्याकडे मागणार हो. परंतु निरीच्छ अशा सद्गुरूला सुद्धा एक इच्छा असते. ते काय मागतात? ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज एकदा म्हणाले होते की मंदिराबाहेर भिकारी असतो ना, तो येणाऱ्याकडे आशाभूतपणे पाहत असतो. निदान हा तरी भीक घालेल असं त्याला प्रत्येकाकडे बघून वाटतं. अगदी त्याचप्रमाणे माझ्याकडे येणाऱ्या प्रत्येक माणसाकडे मी तितक्याच आशाभूतपणे पाहतो आणि वाटतं की हा तरी नाम घेईल का, हा तरी माझं ऐकेल का. महाराजांची ही कळकळ आपल्यापर्यंत पोहोचते का हो? ती पोहोचून त्यांच्या इच्छेप्रमाणे जगण्याचा आपण प्रयत्न सुरू करतो का? तो प्रयत्न केला तर त्यात लाभ त्यांचा आहे का आपला आहे? श्री महाराजांच्या बोधानुरूप जगण्याचा अभ्यास सुरू केला पाहिजे. निदान तसा प्रयत्न करायला काय हरकत आहे? कधी साधेल, कधी चुकेल, पण यालाच अभ्यास म्हणतात ना. तेव्हा हा अभ्यास आपण अखेरपर्यंत करत राहू. तीर्थरूप दत्तकाका म्हणाले की आपलं जाणं येणं हे गणपतीसारखं असावं. गणेशांचं आगमन अगदी धूमधडाक्यात वाजत गाजत हर्ष उल्हासात असतं आणि विसर्जन सुद्धा तितक्याच दणक्यात आनंदात नाचत वाजत गाजत आणि पुढच्या वर्षी लवकर या प्रेमाच्या निरोपासह निमंत्रणासह असतं. दोन्ही प्रसंगात आनंद आणि उत्साहाचा परमोच्च बिंदू असतो. परंतु काका, तुम्हीच मृत्यूकडे इतक्या साक्षीभावाने पाहू शकता कारण तुम्ही सद्गुरू आहात. तुम्ही लौकिक अर्थाने सुखदुःखातीत आहात कारण तुम्ही सच्चिदानंद आहात. काका, तुम्ही अविरत प्रेमाचा वर्षाव करणारी सद्गुरी माऊली आहात. तुम्ही आनंदकंद आहात कारण तुम्ही सद्गुरू आहात. आम्ही स्वतःला साधकही म्हणू शकत नाही.
आम्ही बद्धच आहोत. दृश्याच्या प्रेमात अडकलेले, दिसते तेवढंच खरं मानणारे आम्ही बद्धच आहोत. तुमचं अस्तित्व देहात पाहणारे आम्ही बद्धच आहोत. गुरुतत्वाकडे संशयाने पाहणारे आम्ही बद्ध आहोत. त्यामुळे तुमच्या देहविसर्जनानंतरही सुद्धा 10-11 वर्षाची ही जी पोकळी अजूनही रीतेपणाची भावना जागृत ठेवते. परंतु तुम्ही दिलेला विचार तितकाच प्रेरक आणि मार्गदर्शक सुद्धा आहे. तुमच्या विचाराच्या पालखीचे भोई होण्यातच आमच्या जीवनाची इतिकर्तव्यता आहे आणि तेच आमचं भाग्य आहे. साता जन्माची ही लाभली पुण्याई, म्हणून जहालो पालखीचे भोई. निघालो घेऊन दत्ताची पालखी, आम्ही भाग्यवान आनंद निधान. मंडळी, हे आपलं चिंतन आता पूर्णत्वास आलं आहे. हा एकतर्फी गप्पांचा प्रवास शेवटच्या मुक्कामावर येऊन ठेपला आहे. आपलं स्वैर एकतर्फी गप्पाष्टक चालू होतं, त्याचा केंद्रबिंदू अर्थात तीर्थरूप दत्ताकाका आणि प्रातस्मरणीय परमपूज्य दोंदोलेकर महाराज होते. त्यांच्या प्रवचनातील, त्यांच्या बोधातील काही माणिक मोती वेचताना आणि भावप्रवाहात बोलताना त्यांचे जे मनोज्ञ दर्शन झालं ते खरोखरच विलोभनीय होतं. जे व्यक्तिमत्व मुळातच भव्य दिव्य असतात, त्यांचं वर्णन निर्बुद्धानं जरी केलं तरी त्यांच्यातील भव्यता आणि दिव्यता तसूभरही लोप पावत नाही. या विचारांच्या संघामुळे माझे मन कळयती अवगुण असे मात्र झालं. पण सर्वच अवगुणाचा निचरा झाला नाही. विचार आणि आचार यामध्ये एकवाक्यता आली असा दावा मी करू शकत नाही. पण एक मात्र तितकंच खरं की गढूळ पाण्यात तुरटी फिरवली की पाण्याचा एकही अंश त्या तुरटीच्या प्रभावापासून सुटत नाही. तसं माझ्या गढूळ जगण्यामध्ये श्री महाराज आले, दत्ताकाका आले. त्यांनी माझ्या गढूळ जीवनामध्ये नामाची तुरटी फिरवली आणि सारा गाळ तळाशी बसला. आणि त्या स्वच्छ पाण्यामध्ये श्री महाराजांचं आणि दत्ताकाकाचं नितळ प्रतिबिंब दिसू लागलं. परंतु विषयाचा दुर्गुणाचा गाळ तसाच बुडाशी तसाच बसलेला आहे. पाणी ढवळल्या गेल्यामुळं किंवा बुडाशी बसलेला गाळ वरती उठतो. तसंच कारण परत्वे विषयाच्या आणि दुर्गुणाच्या उर्मी परत परत उफाळून येतच असतात. या उर्मीचा सुद्धा कायमचा बंदोबस्त व्हावा हीच दत्ताकाकांच्या चरणी प्रार्थना करतो. खरंच मी तीर्थरूप दत्ताकाकांच्या महाराजांचा बोध वाचू शकलो, त्यावर बोलू शकलो, त्या बोलण्याचं सार्थक झालं. पण हेही कसं म्हणावं नाही का? माऊलींनी रेड्याच्या तोंडून वेद वदवले, त्यात त्या रेड्याचं काय सामर्थ्य? मी त्या रेड्याच्या जातकुळीचाच आहे की. तेव्हा खरं लक्ष रेड्याकडे नव्हे तर ज्यांनी ते वधवून घेतलं त्या सद्गुरू माऊलीकडे पाहिजे. मी फक्त पोस्टमनचं काम केलं, त्यांचं पत्र तुमच्या दारी टाकलं, त्यांचा सांगावा तुमच्या कानी घातला, त्यांचा निरोप आपल्यापर्यंत पोहोचवला. मंडळी, चिंतनाच्या ओघात अनावधानाने कुणाचं मन दुखवलं असेल तर त्यांनी मला क्षमा करावी. महाराजांच्या आणि परमपूज्य दत्ताकाकाच्या अथांग चरित्र आणि बोधसागरातून भरलेली ओंजळ रीती झाली आहे. आता ते हात सुद्धा त्यांच्या कृतज्ञतेने, त्यांच्या पूज्य भावाने जोडतो आहोत. पूजू नारायणा शब्दांची सुमणे, मंत्र पुष्प तेने वाहिले. तुका म्हणे आता न उरले काही, नामा विन बोलावया. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.